तू लग्न नाही करायचं समजा. नाही, पोरीचं लग्न पहिलं होतं असतं मग माझं होणार ना. हा मग माझंच होईल. हा मग मला करावं लागणार ना भाई. त्याची मर्जी. मग आजकाल कोणी पण लग्न करते, कधी पण करते. तुला कोण आवडत असं काम करा. अरे वय वगैरे डुकरा. अरे मित्रांनो, कसे आहेत तुम्ही लोक? परत आले नवीन ब्लॉग मध्ये. आणि बाई मस्त दुपारचं मी बघा पराठे दीदीने बनवलेत पराठे, तर बघू टेस्ट करू. आणि मावशी बरं मी जरा बाहेर पण जाणार आहे डीमार्टमध्ये. आणि डीमार्टमध्ये जाऊन एकदम आता घरामध्ये पप्पा मोबाईल बघत बसलेत, गट्टू झोपलाय. तर थोड्या वेळाने रेडी बिडी होऊ आणि दीदी बरं जाऊ. आता चाललो आम्ही डीमार्टला आलो आता बाई, एंट्री करू. टाकलो बाळाला कपडे घ्यायला आलोय. आता मस्त फिरू. तर आत्ता चालू घरी मम्मी झोपले, दीदी झोपले आणि पप्पा बोलते आपल्याला सगळं कळलं. तिथं त्याला एक जण लागतं, याला एक जण लागतं साईन करायला. मित्र मैत्रीवर असतं. मग तू काय तसं डोकं लावू नको असं पण असतं. पिट्टू ताईच्या लग्नाचा विषय चालू आहे इथं. अरे काय विषय? तू लग्न नाही करायचं समजा. मग का बोलली तू कोरटा बिरटाचं सगळं? गाड्याला फेकून द्या त्यांचं चाललं. तिचं लग्न करावं लागेल, नाही केलं तर कसं होणार? कसं म्हणजे असंच राहणार. अरे पोरीचं लग्न पहिलं होतं असतं मग माझं होणार ना. हा मग माझंच होईल. हा मग मला करावं लागणार ना भाई. तू साला बहुत नीच आदमी रे. सांप को देखा और तेरे को देखा तो पहला सांप को छोड़ के तेरे को मारना. तू कर, तुला कोण नकार दिलाय करायला? हा पण पहिलं जे पोरीचं लग्न होत असतं ना घरामध्ये. असं काय नाही, ज्याला लग्न करायचं तो करू शकतो. त्याची मर्जी. मग आजकाल कोणी पण लग्न करते, कधी पण करते. तुला कोण आवडत असं काम करा. अरे वय वगैरे डुकरा. काम बिम करा. लग्न केलं पाहिजे का नाही, पण आता माझं वय नाही, पण तरी हिने केल्यानंतर माझं लग्न होणार ना. मला मम्मी बोलते, काय बाप पप्पाने ऐकलंच नाही. पप्पा भाई काय झालं पप्पा बोलले बरं. का लग्न नाही करायचं? तू चुकी केली म्हणून? आ लग्न केलं पुढचं तर बरं आयुष्य करावं, ते आपलं आयुष्य करायचं. त्यापेक्षा लग्न नका करू. तुमच्या घरात होतात का भांडणं? कमेंट करून सांगा. त्याची भांडणं नाही करू. बोल ना कडू भाड्या. ती रील भाई काय माहिती का ग? मला नाही खायचं. तुला नाही खायचं म्हणून पप्पाने नाही बनवलं? विचार पप्पाला, ते काय लगेच खाऊ. हा पप्पा, मम्मीला नव्हतं खायचं म्हणून चिकन नाही बनवलं. आणि आमचं मटन. हा तर आता काय बनवलंय? मला खायचं नाही. पण तुझं काय? मला मन उडाय चिकन वरून? सारखं चिकन. कोणाचं चिकन वरून मन उडतं भाई? चिकन सगळ्यांचं फेवरेट असतं. माझं आहे तसं, जसं गुलाबजामुन वरून माझं मन उडलंय तसं. आपल्याला काय कशाहून मन उडत नाही. गुलाबजामुन मन माझं तरी नाही उडलं. गावाला काले दादेली
लग्नाला एवढे गुलाबजामुन दिले मला, मी पुरी बी झाकले. यांचं लय डेंजर, माझं मन उडतं जास्त एखादी गोष्ट भेटली ना. आणि जेव्हा मी खातो तेव्हा हिचं मन येतं. कधी कधी गुलाबजामुन खाता मी. गुलाबजामुन, रसगुल्ले. रसगुल्ले मला आवडतं, तिला माहिती आहे आणि रसगुल्ला. चकली बिकली मग ते थोडं सारखं भेटतं ना, ते थोडं आपण सारखं खातो. तिचं मन लागतं खाण्यामध्ये. मी खाल्ल्यावरती सगळ्यातच मन लागतंय खाण्यामध्ये. आता तू रसगुल्ले आण, मी नाही खाणार, मी मुंगणार पण नाही तुझ्या रसगुल्ले. आता नाही ना परत. नाही, मला रसगुल्ले पाहिजे, गुलाबजामुन आण. आण आता बघ. हा बरं, मी नाही खाणार. पप्पा एडिटिंग करायला लागलेत, शो बघायला लागलेत पप्पा, शो. तर वाढ मला जेवायला चल यार, वाढ वाढ वाढ. अरे तुझ्या हातामध्ये जादू आहे, वाढ वाढ वाढ. अरे वाढ, थोडं थोडं वाढ. चल चला जेवण बिवण करू. काय 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 तुम्हाला उलट बोललं ना, मी तुला सबस्क्राईब म्हणून काढून टाकणार. साहेब 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 मध्ये काढून टाकन. तर तुम्ही पण सबस्क्राईब करा, लाईक करा भाई. तर वाढ, चल लवकर वाढ. तर चला जेवल्यावर भेटू. तर बघा टाकल्या, नाच 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 नाच. तर आता झोपायची तयारी झाली. काय मम्मी, काय विषय? झोपायची तयारी झाली. नाईटचं डाळिंब खाते. नाईट डाळिंब. हा माझं आहे. काय झालं मग? किती खुश होऊन नाचतोय ना. कुठे गेला, कुठे गेला? तर कसा वाटला आजचा ब्लॉग? भेटू परत एक नवीन ब्लॉग मध्ये. सबस्क्राईब करा, लाईक करा. बाय बाय बोल. बाय बाय बाय. चला सबस्क्राईब करा, लाईक करा. बाय.